मुंबई के लोकमान्य तिलक टर्मिनस यानी कि एलटीटी पर भाजपा नगर सेवकों और कार्यकर्ताओं ने बड़ी कार्रवाई करते हुए अवैध गैस सिलेंडरों और गुटखे के भारी जखीरे का भंडाफोड़ किया है। भाजपा नेताओं का आरोप है कि लंबे समय से यहां अवैध कारोबार चल रहा था, लेकिन संबंधित विभाग कार्रवाई नहीं कर रहे थे। छापेमारी के बाद बड़ी मात्रा में अवैध सामान बरामद किया गया। इसके विरोध में भाजपा कार्यकर्ता और नगर सेवक मौके पर ही धरने पर बैठ गए। उनका कहना है कि जब तक जिम्मेदार लोगों के खिलाफ कड़ी कार्रवाई नहीं होती, तब तक वे सड़क पर बैठकर आंदोलन जारी रखेंगे। घटना के बाद इलाके में हड़कंप मच गया है। मी जवळजवळ गेली जवळजवळ 3-4 वर्ष आज टिळकनगर टर्मिनल्सवरती हे जे अनधिकृत फेरीवाले बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी येऊन जे दिवस रात्र धंदा करतात, विशेष करून रात्री तर इतर 100पेक्षा जास्त गाड्या हे जे सिलेंडर गाड्यांमध्ये आता आम्ही पकडले, हे रात्री लागतात इथे। हे 100पेक्षा जास्त गाड्या या ठिकाणी सिलेंडरवरती धंदा करतात। या ठिकाणी प्रत्येक नशेशी जी मुंबईमध्ये ज्या ज्या प्रकारचे नशा चालतात त्या सगळे नशाच्या वस्तू या ठिकाणी मिळतात। गेले अनेक वर्ष आम्ही याच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी डिमांड करतो। आता आपण जिथे बसतो हा रेल्वेचा रस्ता आहे। या ठिकाणी आपण बघितलं टिळकनगर टर्मिनल्स आहे, 10 लाखपेक्षा जास्त प्रवासी पूर्ण देशभरातून दररोज टिळकनगर टर्मिनल्सवरती उचलतात। ही आमची महानगरपालिकेचीच वस्ती आहे। या ठिकाणी आमचं टिळकनगर कॉलनी जिथे 1 लाख लोक असतात। या सगळ्या ज्या सिलेंडरचा या 100 सिलेंडरचा एकसाथ स्फोट झाला तर ही कॉलनी हे टर्मिनल्स राहील का? ह्या गोष्टींची पण मी अनेक वेळा प्रशासनाला माहिती दिली। आज आम्ही इथला प्रत्येक टेम्पो स्वतःच्या हाताने उघडला। जवळजवळ 9 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी कारवाई करतो। अजूनही महानगरपालिकेचे अधिकारी डीएमसीना पोलीस प्रशासनाला पण मी फोन केला, कोणी अजून त्याला कुठचाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन अजून जबाबदारी घेत नाही आहे। एकही या ठिकाणचे फेरीवाले आता शिल्लक नाही, सगळे पळून गेले। फक्त आम्ही आहोत जे शोधून काढतोय आणि महानगरपालिकेचा जो आमचा हॉकरचं डिपार्टमेंट आहे त्यांच्या आता आम्ही यांना बोलून जेसीपी मागून या सगळ्या गाड्या तोडल्या। यानंतर तुमचा काय स्टँड असतो? जोपर्यंत पोलीस विशेष करून डीएमसी एसीपी या ठिकाणी येत नाहीत आणि ह्याचं जबाबदार कोण हे आम्हाला सांगत नाही आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत। हे जे सिलेंडर आहेत हे सिलेंडर जप्त करून हे कोणी आणले, हे कुठून आले, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत। त्याचप्रमाणे ज्या अधिकाऱ्यांची कुर्ला टर्मिनल्सला ड्युटी असते, मग ते पोलीस असेल, रेल्वे पोलीस असेल, रेल्वेचे अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी, त्या सगळ्यांवरती या विषयात गुन्हे दाखल झाले पाहिजे। तोपर्यंत मी या ठिकाणी हटणार नाही। याविषयी वरिष्ठांशी बोलणार का? सरकार आपलंच आहे, सरकार आपलंच आहे। सरकारने तर आदेश दिले आहेत, स्वतः महापौरांनी आदेश दिले आहेत की इलिगल जे फेरीवाले आहेत त्यांना हटवा, पण त्यांचे पण आदेश ऐकत नाहीत। मी आता महापौरांशी पण बोलणार आहे स्वतः। आमच्या सगळ्या प्रशासनाने अधिकाऱ्यांना आदेश देऊन पण हे जे प्रशासन आहे खालचं हे या सगळ्यांची मिलीभगत आहे आणि त्यामुळे रोज रात बघा किती माल आहे, हा करोडो रुपयाचा माल आहे। आता आमच्या पण जीविताला धोका आहे, पण तरी सुद्धा एक पोलीस नाही। कुठे दिसता का? फिरवा कॅमेरा, एक पोलीस आहे का? सगळे पळून गेले। आम्ही पकडून दिले गुटखावाले पोलिसांना, ते पकडून दिले। आम्ही टेम्पो पकडून दिले, पोलिसांच्या ताब्यात केले, ते टेम्पो पळून गेले।